आता वाजलेले 1:15. पुणेकर 1 ते 4 झोपेचा टाइम. शनिवार वाडा असू नाही तर काही असू, हो की नाही तनू? सगळ्यांना वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मी नम्रता दुधखळकर, आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे नम्रता ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मीही मजेत. आज आपण बघणार आहोत पेशवा बाजीरावांनी 300 वर्षांपूर्वी म्हणजे 1730 मध्ये बनवलेला भव्य दिव्य शनिवार वाडा, जो पुण्यातील शनिवार पेठेत आहे. ह्या वाड्याला शनिवार वाडा नाव देण्यात का आलं? या वाड्यामध्ये बघण्यासारखं काय काय आहे आणि काय आहे या वाड्याचं रहस्य, हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. आपल्याला समोर दिसत आहे तो सर्वात मोठा दरवाजा आहे या वाड्यावरचा, जो 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असा आहे. या दरवाजाला दिल्ली दरवाजा असं नाव देण्यात आलं होतं. दिल्ली जिंकण्याच्या हेतूने प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आलं, म्हणून या दरवाजाला दिल्ली दरवाजा असं नाव देण्यात आलं होतं. आणि सर्वात शेवटी ह्याच दरवाजाचे काम ह्या वाड्यावर पूर्ण झाले. सो आता कंपल्सरी ऑनलाईनच एंट्री आहे, ऑफलाईन एंट्री पूर्ण बंद आहे. इथं स्कॅनर दिलेला आहे, ते स्कॅन केल्यानंतर एक फॉर्म येतो, तो फिलअप करायचा. येत नसेल तर हे काका हेल्प करतात आणि मग आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला ह्या पायऱ्या लागतात. इथून आत गेल्यानंतर नगारखान्याकडे जाण्याची सोय केलेली आहे. उजव्या बाजूला तुम्हाला इथून 2 रस्ते दिसत असतील. उजव्या बाजूला तटबंदीला रस्ता जातो व डाव्या बाजूला नगारखान्याकडे प्रवेशद्वार जातो. आपण सध्या नगारखान्याकडे चाललो. चला. पेशवा बाजीराव यांच्या मरणानंतर म्हणजे 27 फेब्रुवारी 1828 मध्ये ह्या वाड्याला भीषण आग लागली. त्या आगीमध्ये सर्व इमारती जळून खाक झाल्या, पण ती आग नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही. हा नगारखाना किती सुंदर आहे आणि ते किती सुंदर लाकडी बांधकामे, याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की हा वाडा किती सुंदर असेल. हा वाडा 7 मजली होता, पण त्या आगीमध्ये सगळं जळून राख झालं आणि राहिले ते अवशेष. आपल्याला जेवढं बघायला भेटतंय तेवढं नशीब असं मानावं आणि हा वाडा बघावा. या वाड्यामध्ये एकूण 5 दरवाजे आहेत. काय काय त्या दरवाजांची नावं आहेत आणि काय काय रहस्य आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. किती भव्य दिव्य आणि सुंदर आहे हा वाडा हे आपण बघू शकतो. नगारखान्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजू आपल्याला बघायला भेटतात. ही आतील बाजू आहे जी आता आपण बघितलेली आहे, आणि दुसरी म्हणजे बाहेरील बाजू जी ही आहे. तिथे जे स्मारक दिसत आहे ते पहिले बाजीरावांचं स्मारक आहे. तिथे एक छोटंसं मंदिरही आपल्याला दिसत आहे. त्यांच्या समोर इंडियाचा फ्लॅग आहे, जो ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही झाला, पण पुढे आहे, तुम्हाला दाखवतेच. सो स्टे ट्यून. 10 जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात झाली. त्या दिवशी शनिवार होता. 22 जानेवारी 1732 मध्ये वाड्याच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आणि त्या दिवशी वास्तुशांती करण्यात आली. ज्या दिवशी वास्तुशांती होती त्याही दिवशी शनिवार होता, म्हणून वाड्याचे नाव शनिवार वाडा ठेवण्यात आले असं म्हटलं जातं. हॅलो सिसो. हॅलो. कसं वाटतंय? खूप मस्त. काय काय आवडलं तुला? सगळे स्ट्रक्चर खूप छान आहे. सो आता आपण जिथून चाललोय ती वाड्याची भिंत आहे. हो, ही वाड्याची भिंत आहे. इथूनच सगळं सैन्य बाहेरील बाजूला म्हणजेच ह्या बाजूला लक्ष ठेवून असायचं की कोणता शत्रू तर येत नाहीये आणि वाड्यावरती हल्ला करत नाहीये ना. किती लांब आणि मोठी भिंत आहे तुम्ही बघू शकता. 950 फूट लांब ही तटबंदी आहे. ह्या वाड्यामध्ये एकूण 9 बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत. कोणते कोणते प्रवेशद्वार आहेत आणि काय काय नावं आहेत त्या प्रवेशद्वारांचं हे आपण आता थोड्याच वेळात पुढे बघणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो आता आपण मोस्ट हॉन्टेड असा दरवाजा बघायला चाललेलो आहोत. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, मोस्ट हॉन्टेड असा दरवाजा. कारण की हा शनिवार वाडा पुण्यामध्ये ह्याच गोष्टीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. आजही इथे दर अमावस्या आणि पौर्णिमेला काका मला वाचवा असा आवाज ऐकू येतो, असं येथील लोकल स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यांचा तसा अनुभवही आहे. म्हणूनच
इथे दर अमावस्या आणि पौर्णिमेला शनिवार वाड्यामध्ये सायंकाळी 6 नंतर एंट्री बंद आहे. हाच तो दरवाजा. इथूनच नारायणरावांचं अंतिम शव घेऊन जाण्यात आलं होतं. 17 वर्षांच्या नारायणरावांना पेशवा घोषित केलं तेव्हा त्यांच्या काकांनी पक्क ठरविलं की याची खुर्ची मीच मिळवणार, कारण त्यांना पेशवा बनायचे होते. नारायणरावांनी त्यांना नजरबंद केले तेव्हा त्यांच्या बायकोनी आनंदीबाईंनी याचा बदला घेण्यासाठी काही लोकांना पाठवून पेशवावर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात पेशवा उठून पळायला लागले. काका मला वाचवा, काका मला वाचवा असं म्हणत जीव मुठीत घेऊन ते पळत होते, पण त्यांना वाचवण्यासाठी कुणीही आलं नाही. त्यांचे तुकडे तुकडे करून नदीत टाकण्यात आले. आजही त्यांचा आत्मा इथेच भटकतोय, त्याला मुक्ती भेटलेली नाही, म्हणून या वाड्यातनं असा आवाज येतो असं म्हटलं जातं. हे कितपत खरं आहे मला माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कळवा. स्टे ट्यून. सो हा आहे गणेश दरवाजा. याच्या एका बाजूला गणेशजींची प्रतिमा व दुसऱ्या बाजूला गणेश रंग महाल, याचंच दुसरं नाव दिवाणखाना असं आहे. सो इथे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन वाचू शकता व्हिडिओ पोस्ट करून, किंवा मी सांगते ते ऐकूही शकता. 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंग महाल बांधला होता. याच ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. याच्या समोर जी आपल्याला दिसते ती म्हणजे चिमणबाग. इथे मोठ्या प्रमाणात कारंज्यांचा शो व्हायचा. हे बाजूला जी सुकलेली झाडं दिसतात ती रंगीबिरंगी फुलांची झाडं होती. इथून रंगीबिरंगी फुलं आणि त्यांचा सुगंध या रंगमहालात यायचा. या रंगमहालातून मस्त कारंजांचा शो आणि रंगीबिरंगी फुलं दिसायची. चिमण बागेच्या बाजूला 8 तोट्यांच्या कारंजा बसवण्यात आल्या. ह्याच ठिकाणी असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. सो गणपती रंगमहालातून दिसणाऱ्या 8 तोट्यांच्या कारंजांवर पडून 7वे पेशवा म्हणजेच सवई माधवराव यांचा मृत्यू झाला होता. सो हा आहे पुढील दरवाजा. याचं नाव आहे खिडकी दरवाजा. याची इन्फॉर्मेशन तिथे दिलेलीच आहे. याचं आणखीन असं म्हटलं जातं की ह्या दरवाजात एक छोटा दरवाजा आहे, म्हणून ह्या दरवाजाला खिडकी दरवाजा असं म्हटलं जातं. हा दरवाजा बहुतांशी बंद असायचा आणि त्या छोट्या दरवाजातनच ये जा करायचे, म्हणून त्या दरवाजाला खिडकी दरवाजा असं म्हटलं जातं. सो पुढील दरवाजा आहे मस्तानी दरवाजा. मस्तानी ही अदर कास्टची होती, त्यामुळे तिला वाड्यावर येण्यास बंदी होती. तिला वाड्यावर यायचं असेल तर ती ह्याच दरवाजातून यायची, म्हणून ह्या दरवाजाला मस्तानी दरवाजा असं नाव देण्यात आलं होतं. सो खूप ऊन होतं, त्यामुळे आम्ही टोपी घालून हा व्हिडिओ शूट केलेला आहे. एवढं कष्ट आम्ही केले, त्यासाठी 1 लाईक तर बनत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज 1 लाईक करा. लाईक करायला विसरू नका, ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं. तसंच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. सो आत्तापर्यंत आपण शनिवार वाडा पूर्ण कव्हर केलेला आहे. 5ही दरवाजे आपण पाहिलेले आहेत. काय काय त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय नावं आहेत, हे मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलेलं आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तुम्हाला काय यातलं आवडलंय आणि तुम्हाला काय यातलं माहिती आहे अजून, हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. स्टे ट्यून गाईज. सो हो, आम्ही कट्टर पुणेकर आहोत. कुठेही असू, काहीही सिच्युएशन असो, 1 ते 4 आम्हाला कंपल्सरी झोप लागते. त्याचं हे उदाहरण. शनिवार वाडा बघायला आलो कसं. फायनली विश्रांती झाली आमची आणि आता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगसाठी. त्याच्या आधी काय करतोय, कसं दिसतच राहील तुम्हाला. शनिवार वाडा पूर्ण एक्सप्लोअर केलाय मी. त्याचा व्लॉग सेपरेट येईल. थोडाफार क्लिप्स यामध्ये येतील, पण अदरवाईज त्याचा व्लॉग सेपरेट येईल आणि हा आमचा फिरण्याचा शॉपिंगचा व्लॉग सेपरेट येईल. स्टे ट्यून गाईज. ह्या आमच्या मॉडर्न मम्म्या. झाली विश्रांती. हो बाई, पुणेकर फ्रेश वाटलं. शनिवार वाडा तर खूपच सुंदर. तुला कसं वाटलं? झाडं मस्त, खूप छान वाटलं. रिलॅक्स एकदम. न हिंडता येणार शनिवार वाला
खूप आवडलाय झोप फिरलो घेऊन. खूप फिरलो आम्ही. फक्त झोप घेऊन येणार शनिवार वाडा खूप आवडला. मग आता कुठे जायचंय? तुळशी बाग काय करायचंय? खरेदी शॉपिंग. पैसा डालने का पैसे की बरबादी. पैसा डालने का. इथे छोटीशी किट्टाण आहे, किती गोड आहे. खायचं दिसतं. छान आहे ना. आणि म्याऊ. So In 150 meters, turn right to stay on National Highway 16. फायनली बाय बाय शनिवार वाडा. सो ह्या व्लॉगचा एंड आपण इथेच करूया. भेटूया नवीन परत अशाच व्लॉग मध्ये. तोपर्यंत खाओ पिओ खुश रहो आणि चॅनलला सबस्क्राईब करो, लाईक करो. बाय. येताना जे आपण ऑनलाईन तिकीट काढलं होतं ते मेक शुअर करा की तुम्ही जपून मोबाईलमध्ये ठेवाल. डिलीट वगैरे करणार नाही, कारण की जाताना सुद्धा आपल्याला स्कॅनिंग करूनच बाहेर सोडलं जातं. जर तुम्ही ते चुकून डिलीट केलं किंवा तुमच्याकडे नसेल ते तिकीट तर आपल्याला परत फी भरायला लागेल किंवा पेनल्टी भरायला लागेल आणि मगच आपल्याला बाहेर एंट्री आहे. सो ते तिकीट जपून ठेवायला विसरू नका. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. सो भेटूया परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाओ पिओ खुश रहो. बाय.